हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती। चला आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर मस्त छान बाहेर मस्त रांगोळी काढली होती, वहिनी काढत होत्या आणि आता सकाळचे 8 वाजलेले होते। आता घरातलं सगळं आवरलं होतं। सकाळी सगळे लवकर उठतात ना, मग घरातलं कामही लवकर आवरतं आणि सकाळी उठल्याने फ्रेशपणाही वाटतो। आणि देवाचे गाणे चालू होते, देवाचे गाणे रोज घरामध्ये चालू असतात, म्हणजे आमच्याही कानी पडतं आणि घरातलं वातावरणही खूप फ्रेश होतं। चला तर इकडे आपली सईबाई आत्ता उठलेली होती, तिचं आता आंघोळ वगैरे करायचं आणि मम्मीची देवपूजा चालू होती। सकाळी सकाळी आपलं जे काम रुटीन असते ते सुरू झाले। मस्त देवाचे गाणे पण लावले आणि सकाळचे 7 वाजलेले आणि आम्ही 6ला उठतो, आंघोळ वगैरे करता आणि चला हे काम करताना खूप फ्रेश वाटतं, कारण सकाळचे काम करायला इतकं मूड असतो ना, कंटाळा अजिबात येत नाही। आणि घरात देवाचे गाणे लावले तर आपण घर असं प्रसन्न वाटतं सकाळी। चला तर सकाळी मम्मीचं चाललं होतं आणि इकडे मी मस्त छान अशी शेवभाजी करत होते। एका साईडला दूध तापत ठेवलेलं होतं, एका साईडला शेवभाजी करत होते। तर बऱ्याच दिवसातून आज शेवभाजी केली, तर मिस्टरांची आवडती आहे शेवभाजी, तर घरी नेहमी होत असते, पण मी इकडे आज खूप दिवसातून केली होती, खूप छान मस्त झालेली होती। चला आजचाच काही म्हणजे 1-2 दिवसाची व्हिडिओ करून मी तुमच्यासोबत शेअर करते। आणि छान मस्त आता घरातलं सगळं फ्रेश म्हणजे वातावरण खूप छान झालं होतं। तर आता चहा वगैरे घेऊ, त्यापुढे रुटीन शेअर करते। तर आजचा व्हिडिओ खूप छान मस्त असणार आहे आणि आपल्या मायलेकी साडीज कलेक्शनवर सेल लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर खूप छान साड्या असणार आहे सगळ्या, तर सगळ्या बघा। इकडे आपली सई पण आता रेडी झालेली होती, सईला मामींनी आंघोळ वगैरे घातली आणि मस्त रेडी केलं होतं। आणि हे बघा लहान मुलांचं कसं असतं, ओढणी वगैरे म्हटलं का लहान मुलांना खूप आवडते आणि सईला तर साडी वगैरे घालायला आवडते, ओढणी घेऊनच फिरत होती। म्हटले चला आता साड्यांचा व्हिडिओ करायचा होता, तर इकडे ना सई सगळे बॉक्स आणून देत होती मला आणि मम्मी ते सगळ्या साड्या वगैरे लावून ठेवत होते, कारण आपल्या साड्यांचा म्हणजे एकदा व्हिडिओ पडला की एका दिवसात सगळ्या काही साड्या सेल होतात। बऱ्याच त्यांना भेटत नाही, बऱ्याच ताई नाराज होतात। चला तर दुसराही स्टॉक आलेला होता, तो आम्ही ओपन करून बघत होतो, कारण आल्याला चेक वगैरे करावं लागतं ना, तर सगळे कलर वगैरे आम्ही मग बघून घेतो आणि आम्ही कसं आम्हाला जे आवडेल मस्त छान असं छान वाटेल, साड्या सगळ्या ताईंना आवडतील असे स्टॉक मागवतो। त्यामुळे भरपूर ताईंना साड्यांची क्वालिटी साड्या सगळं म्हणजे आवडते आणि भरपूर ताई आता आपल्याला जॉईन होत आहे, खूप छान। इकडे मी सगळ्यांना दाखवत होते बहिणींनी, त्यांना कलरच खूप छान छान आहे। तर हे सगळे काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आपल्या मायलेकी साडीज कलेक्शनवर। नक्कीच सगळ्या ताईंनी व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर साड्यांचा व्हिडिओ वगैरे तर झाला होता, मग साड्यांचा व्हिडिओ झाल्यानंतर भरपूर साड्या ओपन करावं लागतात, कारण सगळ्या त्यांना दाखवावं लागतात, ओपन केल्याशिवाय साडीही समजत नाही। मग घड्या वगैरे घालण्याचं काम बसल्या बसल्या करते मी। त्यानंतर मस्त असं प्रोटीन पावडर दिलेली डॉक्टरांनी, तर ती प्रोटीन पावडर वगैरे दुधामध्ये घेतली आणि आपली सई दूध पिलेला तितकी नाटकं करते आणि ते 32 असतात ना ती खात होती। इकडे लाडू खूप दिवसातून आला होता घरी, त्यामुळे सगळेच त्याला घेत होते आणि आपल्या सई नेहमी जात असते त्याच्याकडे खेळायला, पण सईला आहे ना लाडू पाहिल्यानंतर खूप जास्त आनंद होतो। तिला असं वाटतं की मी लाडूला घेऊ का काय करू, घेता तर येत नाही, पण खूप आनंद होतो तिला। चला सई बघा जिकडे जाईल तिकडे लाडू का जात होती, हे देऊ त्याला की ते देऊ त्याला, सगळेच मुली माझ्या बहिणी सगळ्याच त्याच्याशी खेळत होत्या। त्यानंतर मग दुपारची वेळ झाली, म्हणजे 5-5:30 वाजले। मग इकडे नारळ पाणी घेतलं, तर आपलं माझं म्हणजे आता प्रेग्नन्सीमधले रुटीन। आणि त्यानंतर हा व्हिडिओ दुपारचा म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे। छान मस्त बाजरीची भाकर केलेली होती, बहिणींची रेसिपी। तर म्हणजे आपले लाडू केले होते खोबऱ्याचे मँगो फ्लेवरचे, तर ते पण त्यांच्या चॅनलवरती त्यांनी रेसिपी टाकलेली आहे, नक्की जाऊन बघा तुम्ही ज्या त्यांनी बघितली नसेल त्यांनी। आणि मस्त कैरी वगैरे कापलेली होती, हे बघा खूप छान मस्त झाले होते।
तर इतके मस्त झालेले होते ना, टेस्टी झालेले होते. आणि खोबऱ्याचे लाडू कोणाला निवडच सगळ्यांनाच आवडतात आणि तेही आता आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचे फ्लेवरचे म्हटल्यावर मजाच अजून छान वाटतं ना. तर रेसिपी खूप छान झालेली होती त्यांची. इकडे शूट वगैरे त्यांचं करण्याचं काम चालू होतं आणि इकडे मस्त त्या सजवत होत्या. तर प्लेट वगैरे सजवल्यानंतर तर खूप छान वाटत होती. सगळं तुम्हाला त्यांच्या चॅनलवरती बघायला भेटेल. कुक विथ साक्षी म्हणून चॅनल आहे. तर बऱ्याच ताईंना माहीत आहे, बऱ्याच ताईंना माहीत नसेल तर त्यांनी त्यांच्या चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि चला, तर पुढेही व्हिडिओ खूप मस्त असणार आहे, तर बघत राहा. बघतोय तू पण करशील का? मी सही पण करणार आहे. सही शिकते कसं करायचं, हो ना बाळा? हे बघा, पीठ खूप छान मस्त झाले. हा, आता हो करते ना. कढई का तुम्हाला म्हटलं 1-2 दिवसाची व्हिडिओ करून मी व्हिडिओ केलेला आहे. तर इकडे ना चहा वगैरे झाल्यानंतर आता मस्त नाश्त्यासाठी ढोकळा केला होता. तर कढईमध्ये स्टँड वगैरे पाणी ठेवून आणि इकडे आपल्या केकचं भांडं होतं त्यामध्ये लावलं आहे. खूप छान झाला होता, एकदम स्पंजी झाला होता, टेस्टी झालेला होता. तर झटपट पटकन होणारा हा नाश्ता. आणि बाबा आले होते, बाबांनाही खायचं होता. तर म्हटले चला, बाबा पण आले होते तर मग आमच्या सगळ्यांसाठीच मस्त असा ढोकळा केला. आणि आपली सईबाई म्हणते मलाही शिकायचं आहे, मला इथेच बसायचं आहे, अजिबात ऐकत नव्हती. तर मग तिच्यासाठी मग तिलाही खायचं होतं. म्हटले बघ तू कसं करता काय करता. इकडे सगळ्या काही साड्यांचा म्हणजे अजून साड्यांचा व्हिडिओ घ्यायचा होता. तर मग सगळं काही ठेवलेलं होतं, साड्या वगैरे काढून. कारण साड्यांचं मी तुम्हाला दाखवेल की साड्यांचंही कसं असतं शूट वगैरे. तर आता ढोकळाही मस्त झालेला होता. तर आता त्यावरती तडका टाकायचा होता. कढईमध्ये तेल टाकलं, थोडीशी मोहरी टाकली आणि सफेद तीळ टाकली, हिरवी मिरची, कढीपत्ता काही नव्हता म्हणून मी कढीपत्ता नाही टाकलेला, तुम्ही टाकू शकतात. आणि इकडे हिरवी मिरची, कोथिंबीर वगैरे टाकून मस्त छान असं परतून घेतलं. आणि त्यामध्ये मग पाणी टाकलं आणि थोडीशी साखर टाकली. कारण आंबट गोड ढोकळा खूप छान लागतो. पाणी टाकल्याने तर अजून खूप छान होते. कारण बाहेरचा ढोकळा बघा खूप असं मस्त ओलसर असतो ना, खूप छान लागतो. आणि हे बघा आपला ढोकळा खूप छान झालेला होता, एकदम स्पंजी टाईप झालेलं होतं, मस्त असा मऊ मऊ. तर चला, आता आम्ही सगळे काही ढोकळा एन्जॉय करतो. तर आजचा व्हिडिओ छोटासा कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जसं जमेल तसं तुमच्यासोबत सगळे व्हिडिओ शेअर करणार आहे. बऱ्याच ताईंना मला म्हणजे डिलिव्हरीची डेट वगैरे विचारतात, त्याचाही व्हिडिओ करणार आहे. आणि माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये आणि आत्ताच्या प्रेग्नन्सीमध्ये काय बदल आहे, तेही खूप जास्त चेंज आहे. तर तेही व्हिडिओ तुम्हाला येतील. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कसा वाटला ते. आणि आपल्या मायलेकी साडीज कलेक्शनला आज नक्कीच व्हिजिट करा. कारण आजची संधी कोणत्याच ताई सोडू नका. कारण तुम्हाला डेली वेअरसाठी खूप छान साड्या आहे आणि ऑफर लागलेली आहे. मस्त तुम्हाला कमी प्राईजमध्ये खूप छान साडी भेटणार आहे, रोजच्या वापरण्यात येण्यासारख्या. आणि 800, 850, 900, 1000 अशा रेंजमधल्याही साड्यांचा आपला सेल लागतो, त्याची ही प्राईस कमी होते. तर तेही येणार आहे. वटपौर्णिमा स्पेशल काही साड्या येणार आहे. चला, बाबा म्हणत होते की खूप छान झाला ढोकळा, मस्त झाला असं. चला, सगळ्या ताईंना बाय बाय.